Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। बहुजनांचा रेटा या कार्यक्रमामध्ये आपण पहिल्यांदा मान्यवर हनुमंतरावजी भोसले यांचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपल्या या स्टेजवरती हनुमंतरावजी भोसले हे आलेले आहेत आणि यांच्याशी बातचीत करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणून आपण बहुजन सैनिकच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देऊ। हा शुभेच्छा देत असताना यांची कारकिर्दी हनुमंत भोसले म्हणजे सांगायची गरज नाही असं एक नेतृत्व आहे, म्हणजे त्या काळामध्ये एक किंग मेकरची भूमिका निभावणारं असं एक नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आज आपल्या समोर उभं आलेलं आहे। अर्थात राजकारण करण्याच्या अगोदर त्यांनी समाजकारण केलेलं आहे। समाजकारण करत करत या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्ट्या आहेत, जे गोरगरीब आहेत, या सगळ्या गोरगरिबांना बापाचा हात देणारा हा व्यक्ती आणि याच व्यक्तीच्या माध्यमातून आज प्रत्येक माणूस त्यांना अण्णा म्हणतोय। अण्णा म्हणजेच बापाची भूमिका ते बजावतायत म्हणून त्या पद्धतीनं आजचा समाज त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघतोय। त्या काळापासून म्हणजे 1970 पासूनचा आजपर्यंत तो त्यांचा हा राजकीय कारकिर्दीचा हा काळ आहे आणि या राजकीय कारकिर्दीच्या काळामध्ये अनेक त्यांनी समस्याचं समाधान केलेलं आहे आणि हे करत असताना त्या काळी प्रस्थापित जे राजकारणी होते त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांची टक्कर घेऊन आज बहुजन चळवळीतला हा हिरा आपल्या समोर उभा आहे आणि त्या हिऱ्याने कशा पद्धतीने या समाजामध्ये चमत्कार घडवला आणि त्या पद्धतीने या समाजामध्ये एक क्रांतीची लहर निर्माण केली, तीच आज आपल्या समोर उभा आहे। हे करत असताना यांचा राजकीय कारभार असा होता की हे समाजकारण करत असताना निसंकोचपणे करत राहिले। त्यानंतर समाजकारण करत असताना म्हणजे काय असतं की काही गोष्टीचा अडखळे येतात, म्हणजे सत्तेशिवाय चावी, जेव्हा सत्तेची चावी आपल्याकडे असते त्यावेळेस आपले सगळे प्रश्न निर्माण होतात। म्हणून त्यांनी पुन्हा समाजकारण करत करत त्यांनी राजकारणाकडे लक्ष घेतलं आणि राजकारणाकडे लक्ष घालून पुन्हा त्यांनी सत्तेची चावी आपल्या हातात घेऊन अखंड बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या हक्कानं बहुजन समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा ते नगरसेवक झाले आणि नगरसेवकाच्या माध्यमातून या एरियातील नव्हे तर या पिंपरी चिंचवड एरियाकडे त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी व्यापक ठेवला आणि हे करत करत या ठिकाणी महापौर, उपमहापौर असे पद त्यांनी भूषवले। म्हणजेच त्या काळामध्ये किंग मेकरची भूमिका निभावून आणि जे राजकीय सत्तेमध्ये जे लालचीपोटी कार्य करत होते त्या सगळ्यांना बाजूला सरवून आज बहुजनांचा हिरा आज पुढे निघाला आणि पुढे निघून या देशामध्ये नव्हे तर या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं। असे ते आमचे हनुमंत अण्णा भोसले यांच्याविषयी अनेक बरेच काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्यांना आणखी दुसरे कार्यक्रम आहेत, तिकडेही त्यांना जायचं आहे। या कमी वेळामध्ये आपल्याला त्यांच्याशी हितगुज करायचं आहे। असे भरपूर काही गोष्टी आहेत आपण त्यांच्याकडनं बोलून घेणार आहोत। अण्णा, या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर मला एक पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आपण राजकीय सेवेला कशा पद्धतीने सुरुवात केली? राजकीय सेवेला म्हणता येणार नाही, पण एक सामाजिक क्षेत्र निवडून समाजसेवा हा पहिलं माझं कार्य आहे। पण ह्या भागात अनेक गोरगरीब जे नागरिक आहेत, अनेकांचे प्रश्न वेगवेगळे होते आणि तेच प्रश्न सोडवता ते करता कधी राजकारणात मी गेलो आणि कधी राजकारणाची त्या दिशेला गेलो हेच मला कळालं नाही। पण समाजसेवा ही माझं पिंड आहे। समाजाच्या लोकांना काय अडचणी, काय गरजा आहेत, असं करत मी 86ला जेव्हा उभा होतो तर मला उभं केलं गेलं, म्हणजे उभं होतं म्हणजे मी राजकारणातला राजकीय पिंड नव्हता। लोकांनी मला एकत्र आलेले लोक उभं करून लोक म्हणले नाही तुम्ही पाहिजे आणि उभं केल्यानंतर मी प्रचंड मताने मला लोकांनी त्यावेळेस निवडून दिलं, कारण 13 लोकांचं अनुमत रक्कम जप्त करून या भागातून नेतृत्व करण्याकरता इथली जनता जी आहे सगळेच लहान थोर तरुण मंडळी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते
या सगळ्यांनी मला महापालिकेत सेवा करण्यासाठी व पर्यायी जनतेची सेवा आणि लोकांचं काम याकरता इथून मला महानगरपालिकेत निवडून दिलं. बरोबर आहे. हे राजकीय समाजसेवेतून राजकीय म्हणजे यांचा पिंडच असा आहे की समाजसेवा 85% समाजसेवा आणि 15% फक्त राजकारण. म्हणजे या राजकारण आणि समाजसेवेचा हा पिंड एकत्रित करून त्यांनी त्यांचं तो काम केलाय. परंतु मला आणखी एक सांगायचे की प्रस्थापितांच्या राजकारणावर तुम्ही मात करून या पिंपरी चिंचवड म्हणजे पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील नंबर 1 ची श्रीमंत अशी महानगरपालिका आहे. अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा उपमहापौर आणि नंतर महापौर असं भोगलं. हे कशा पद्धतीने तुम्ही हे कार्य केलं? प्रस्थापित या लोकांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा त्याच्यातले जे नेतृत्व होतं रामकृष्ण मोरे यांचा म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांना खूप मोठा पाठिंबा होता आणि त्यांचं भरपूर काय या ठिकाणी चालायचं आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा जेव्हा काँग्रेस मी मूळ काँग्रेसच आहे होतो आणि जेव्हा पहिल्यांदा काँग्रेसची शिवसेना मला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे मी अपक्ष निवडून आलो तेव्हा काँग्रेसला 6 लोकांची गरज होती. तर मी ते 6 लोक जमा करून काँग्रेसमध्ये गेलो आणि त्या विचाराने रामकृष्ण मोरेने पहिल्यांदा म्हणले बाबा महापौर तर ते प्रस्थापित लोकांकडून आपल्याकडे येणं अवघडच होतं पण उपमहापौर पद देऊ केलं आणि प्रथम उपमहापौर हे पद मला दिले गेले आणि निश्चितच हे जनतेने निवडून दिल्यामुळं जनतेचं पाठिंबा असल्यामुळं आणि मोठ्या मताधिक्याने निवडून गेल्यामुळं हे वर सुद्धा तेवढं शक्य झालं. बघितलं का महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा बहुजनांचा नेता आणि तोही उपमहापौर होतोय ही साधी गोष्ट नाही. हा राजकीय पिंड फार जबरदस्तीचा आहे. कारण अगोदरच या राजकारणामध्ये प्रस्थापितांची जी काही हुजूरगिरी असते जी दंडगिरी असते त्यांना जुगारून यांनी या बहुजनांचा नेता हा पुढे जातोय म्हणजे ही साधी गोष्ट नाही. आणि हे करत असताना मला अण्णा आणखी तुमच्या काळामध्ये जे काही गणेश फेस्टिवल झालं नाट्य संमेलन तुम्ही निर्माण केलं त्याच्यानंतर निळोफुलेंचा सत्कार निर्माण केला त्या काळामध्ये आणि त्याच्यानंतरच बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्टॅच्यू आहे त्याच्या संदर्भामध्ये काही माहिती सांगा. आणि त्याच्यानंतर HM मध्ये जी काही तुम्ही बाबासाहेबांचा ती प्रतिमा आपण उभा केलेला आहे पुतळा उभा केला आहे त्याचं काय राजकारण आहे? हे सगळं राजकारण म्हणजे आधी 1986ला नव्हतं मी उपमहापौर तेव्हा हे सगळं झालं 98-99ला. मी जेव्हा 97ला विधी समिती चेअरमन झालो 98ला महापौर झालो आणि 99पर्यंत होतो. तेव्हा विधी समिती चेअरमन झाल्यानंतर त्या भागातले जे प्रश्न त्या मी चेअरमन असतानाच माझ्याकडे आले होते आणि त्या हाताळताना माझ्याकडे महापौर पद आलं. महापौर पद आल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की अर्धा पुतळा होता बाबासाहेबांचा आणि तो पूर्णकृती करायचा चौकात आणि ते म्हणजे जलद गतीने करायचा. रामकृष्ण मोरे वगैरे आम्ही गौतम चाबुसकर त्या नगरसेवक होते नंतर आमदार झाले ते आम्ही बसलो ठरलं आणि मी 11 महिन्यात म्हणजे भूमिपूजन करून 11 महिन्यात बाबासाहेबांचा पुतळा उभा केला. त्याकडे ते नाशिकला पुतळा घडवलं त्याचं नाव मला नाही आठवत त्याच्याकडे जाऊन मी 4-5 चक्रा मारून तातडीने ते करून घेऊन ते बसवलं. परंतु तुम्ही म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी माझ्या हाताने ते उद्घाटन म्हणजे होऊ नये असे काही विचार पुढे आले आणि मग ते जाणून बुजून थोडं लांबलं गेलं. निगडीला जे भक्तिशक्ती आहे ते सुद्धा माझ्या महापौरच्या काळात ती सुद्धा मी तातडीने त्याच माणसाकडे पुस्तक तयार करण्याकरता दिलं होतं. ते सुद्धा मी उभा राहून काम करून घेतलं. त्याचं सुद्धा उद्घाटन जाणून बुजून लांबवलं गेलं आणि एकशेतला जे पुतळा म्हणतात एकशेचा पुतळा जो आहे त्याचे तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा काम माझ्याकडे ते वाढ आल्यानंतर मी सुरू केलं आणि काही लोक अडथळा होते मी केलं असं त्यांना करायचं होतं पण जमलं नाही. शेवटी ते सगळं ठराव करून त्याचा बजेट करून मलाच करावं लागलं. ते शिवाजी महाराजांचा पुतळा करताना
शेजारीच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवावा असं STMND कामगार संघटना आहे, त्यांनी ते मनात आणलं आणि मग जागा सुद्धा निश्चित झालं. बरेच वर्ष शासनाची मंजुरी लागते, शासकीय कार्यालयाची मंजुरी लागते, कमिशनर ऑफिस, पोलीस ऑफिस, जिल्हाधिकारी, त्यातच बरंच वर्ष गेलं. आणि ते ठरल्यानंतर ते करायचं कसं टेक्निकल, म्हणजे त्या बाबासाहेबांचा पुतळा जरा वजन असतो आणि ते वजन पेलवण्याकरता खाली लोखंड वगैरे टाकावं लागतं, असं साधा चौतरा करून जमत नाही. त्याच्याने काय केलं, एक साधा चौतऱ्याचा ठराव केला आणि ते बांधलं. मी म्हटलं हे चुकीचं आहे, साधा चौतऱ्यावर पुतळा टिकणार नाही, याला लोखंड पाहिजे. पण त्या तिथले जे मॅनेजमेंट आहे, जे काम म्हणजे अधिकारी आहेत, ते आमच्या बजेटमध्ये लोखंड स्टील वगैरे बसणार नाही. ठीक आहे म्हटलं, मी देतो. मग 16 mm, 20 mm, 12 mm लोखंड स्टील दिलं आणि बेस तयार केला, फाउंडेशन तयार केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याच्यावर पुतळा. त्याच्या आधी त्या तिथले जे STMND जे कामगार संघटना आहे, त्यांनी पुतळा त्या ठिकाणी बसवण्याकरता 6.5 लाख रुपयाला पुतळा ठरवला. यशवंतवाडीला कळसला एक लोंढे म्हणून पुतळा तयार करणारा माणूस आहे, त्याच्याकडे ते पुतळ्याची त्यांनी ऑर्डर दिली होती. 25,000 रुपये त्यांना ॲडव्हान्स दिले होते. त्यांना म्हटलं अरे थांबा जरा, म्हटलं पुतळा आपल्या कॉर्पोरेशनला चौकातला काढलेला आहे, मिळतं का, आपण प्रयत्न करू. मग त्याच्याकरता प्रभागात मी ठराव केला, याच्या इथं पुतळा बसवायचा, ते चौकातला पुतळा जे काढलेला आहे तो याच्याला संघटनेला मिळावा. तो ठराव पास करून घेतला, आयुक्ताकडे गेला, आयुक्ताला पत्र दिलं, आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं सगळ्या. त्यांनी विचारलं, शर्मा साहेब होते, फार चांगले आयुक्त होता, त्यांनी विचारलं की पुतळा आहे का, अधिकारी सगळे म्हणले आहे. मग ते खूप धुळीत असं पडलं होतं. आम्ही गेलो, सगळं धुळीने भरलं आम्ही सुद्धा. ते काढलं, आयुक्तांना दाखवलं, आयुक्तांनी तातडीने मंजुरी दिली, हा पुतळा याच्या तिथं बसवण्याकरता देऊन टाका. अशा पद्धतीने ते पुतळा मिळवलं आणि मग तिकडले जे 25 लाख रुपये 50,000 रुपये त्यांनी परत आणले. 6.5 लाख रुपये 6.25 लाख रुपये कामगारांनी ते वाचवले आणि तो तिथं पुतळा तिथला आणून तिथं बसवला. या सगळ्या पूर्ण खाली फाउंडेशन करेपर्यंत लक्ष देऊन तर पुतळा त्या ठिकाणी आज त्याला भोवतीने सुशोभीकरण सुद्धा केलेलं आहे, परिसर बसवलेले आहे. समोर असं बसण्याकरता मेन मुख्य रस्त्याला तो जो हे होता कॉर्नर, तिथं बेंच बसवले. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा चांगलं काम केलं आणि इथं सुद्धा. आता तुम्ही दुसरा जे प्रश्न विचारले की महापौर काळातले नाट्य परिषद फार मोठं नाट्य परिषद आपण या ठिकाणी शरद पवार अध्यक्ष होते, त्यांनी त्यांच्या अध्यक्षाखाली झालं ते. आणि पूर्ण महाराष्ट्रातलं जे दिग्गज जे नाटककार आहेत सगळे आले होते. दुसरं गणेश फेस्टिवल हे नेहमी पुण्यात व्हायचे, तेव्हा ते सुरेश कलमाडी ते पुण्यातच नाही, तिथला नदी नेऊन तिकडे करायचं. पण मी म्हटलं आपण काय करू शकत नाही. हां, मग काही लोकांना बरोबर घेऊन गणेश फेस्टिवल या ठिकाणी केलं. अशा अनेक गोष्टी. मग ते गणेश फेस्टिवलच्या त्या कार्यक्रमामध्ये फार मोठे मोठे दिग्गज कलाकार, ते तुमचा जो गायक भारताचं नाव नाही सांगतो, फार मोठा गायक येतो, त्याला आणलं आपण. अशा कार्यक्रम आपण या भागात केले आणि महापालिकेच्या अनेक गोष्टी अशा त्या पिरियडमध्ये, एका वर्षाच्या पिरियडमध्ये चांगले काम केले. मित्रांनो, मला सांगायची ही गोष्ट की बहुजनामधला एक हिरा कशा पद्धतीने जर चमकला, तो कशा पद्धतीने प्रकाश टाकतोय हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे सांगत असताना यांच्या महापौर काळामध्ये अनेक काही असे ठोस निर्णय झाले, पण त्या काळामध्ये राजकीय सत्तेमध्ये जे काही प्रस्थापित लोक होते, त्या प्रस्थापितांच्या बोकांडीवर बसून कशा पद्धतीने आपलं राजकारण बहुजन चळवळीचं झालं पाहिजे हे यांच्याकडून आपण शिकायला हवं. तुम्हाला सर, मला आणखी एक गोष्ट महत्वाची, तुमच्या कारकिर्दीमध्ये भरपूर काही चांगले ठोस निर्णय झाले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये गुंडागर्दी जास्त असायची. या गुंडागर्दीमुळं बहुजनामधले जे काही गरीब माणसं होते ते दबलेले होते. त्या गरीब असलेल्या दबलेल्या माणसाला तुम्ही न्याय कशा पद्धतीने मिळून दिला. आणि आज आपण बघतो आहे तर नेहरूनगर नव्हे तर अनेक आजूबाजूच्या जे काही वस्त्या आहेत, ह्या वस्त्या देखील गुण्या गोविंदाने नांदतात. तर याच्यासाठी याचं कारणच हे आहे की हनुमंत अण्णा यांच्यामुळे आज
ची जी काही परिस्थिती आहे खूप काही सुधारलेली आहे आणि त्यांच्यामुळे आज एक क्रांतीचं पाऊल, आज एक नवीन जे काही नवतरुण आहेत यांच्यामध्ये चैतन्य टाकण्याचं काम यांच्यापासून यांनी यांच्या मुलांना शिकवलं आणि मुलांच्या माध्यमातून आज क्रांतीची वातावरण बरेच काही मुलं उभा राहत आहेत आणि ते करतायत. पण मला एकच गोष्ट म्हणायची की या ठिकाणी जी काही गुंडागर्दी होती ती आणि प्रस्थापितांची गुंडागर्दी संपवून तुम्ही या ठिकाणी राजकारणाला सुरुवात केली आणि या देशातल्या बहुजनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो कशा पद्धतीने होता? गुंडागिरी म्हणण्यापेक्षा कसं आहे, परिस्थितीला गांधीले जे त्यावेळेस नागरिक होते, कारण त्यांना मूळ मार्गदर्शन म्हणजे माणूस भटकत चालला होता, त्याला कुणीतरी बोलून पाठीवर हात फिरवणं, जरा समजून सांगणं ही त्या काळातली गरज होती. पण त्या काळात असं कोणी करत नव्हतं, त्यामुळं माणसंसुद्धा मुलं, तरुण मुलंसुद्धा वाहत चालले होते. म्हणून मुलांना असं बाबा कुणी एक आधार देत नव्हता. मग त्या काळात मी नवीन राजकारण असल्यामुळं एक एक अशा तरुण पोरांना बाबा एकत्र आणून, काय ज्येष्ठांना बरोबर घेऊन, काय समाजमध्ये चांगले लोकसुद्धा भरपूर होते. समाजामध्ये चांगले 50-55-60% हे चांगलं म्हणजे लोक होते, नागरिक होते, शिकलेले होते, समजदार होते. पण ते 40% जे तुम्ही जे म्हणले गुंडेगिरी याबरोबर जे माणसं असल्यामुळे ते पुढे येत नव्हते, कारण ते म्हणायचं मरून द्यायच्यात, कुठं आपण यांच्या नाद लागायचं, असं करत करत ते घाबरायचे आणि म्हणून कुणीच पुढे येत नव्हतं. पण आपण मग एक निर्णय घेतला की ह्या लोकांना सुधारायला पाहिजे. मग सुधारायचं कसं, 10 चांगले लोक घेऊन 2 जे गुंड आहेत, 2 जे वाईट मार्गाला चाललेत, त्या 10 लोकांना समजून सांगायचं, यांना 2 लोकांना कुठंतरी एकत्र आणा, यांना आपल्याबरोबर घ्या. असं घेत 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 ते आज कुठंतरी 99% लोक चांगले झाले आणि 1% आता अपवाद असतो, कुठंतरी काय तो कुणाच्या सांध्यात बंधन नसतो, कुणाच्या बरोबर नसतो, कुणाच्या म्हणजे तो कुणाचाच नसतो. अशा एक माणूस बाबा तो कुणाच्या देण्यातच मागत नाही, असं तो भटकत राहिलाय. पण तो सुद्धा कालांतराने होईल आणि आज निर्मगड शांत करण्यामुळे हे खरं नागरिकांचाच मोठा वाटा आहे. यांचं हे मोठेपण आहे मित्रांनो. आपण हे आहेत हनुमंत भोसले, हे महापौर पदापर्यंत पोहोचून एक वेगवेगळे निर्णय घेऊन त्यांनी या समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम घेतलं आहे. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की अखंड जीवन यांनी काँग्रेसमध्ये स्थापित केलेलं आहे. पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत ते त्याच ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणी राहून शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीला देखील ते व्यक्ती देखील यांच्यासमोर येऊन भेटत असायचे, त्यांची हितगुज करायचे, सगळ्या गोष्टीचे निर्णय हे स्वतःहून त्यांना पण भेटायचे. म्हणजे दिग्गज व्यक्तींच्या समावेत या व्यक्तींनी आपला जीवन, राजकीय जीवन व्यतीत केलेलं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. आपण या पिंपरी चिंचवडचे पहिले महापौर अर्थात हनुमंत अण्णा भोसले यांच्याशी चर्चा करत आहोत. ही चर्चा करत असताना मला आणखी काही गोष्टी मांडायच्या आहेत. या गोष्टी मांडण्याच्या अगोदर मी पहिल्यांदाच त्यांचा अगोदर एक उल्लेख केला होता की 24 मार्च हा त्यांचा जन्मदिवस आहे आणि यांच्या जन्मदिवसानिमित्त या पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी ते वेगळे कार्यक्रम निघत असतात. त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या ठिकाणी कार्यक्रम होत असतो. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीमध्ये त्यांच्या आणखी विजय हो हीच बहुजन सैनिकच्या माध्यमातून संकल्पना आहे. अशाच पद्धतीनं आपण हे करत असताना अण्णा मला आणखी गोष्टी काय बोलायच्या की जेव्हा तुम्ही राजकारण करत असता, आज तुम्ही घरी आहे
आज तुम्ही थोडंसं राजकारणापासून थोडंसं अलिप्त आहे, पण अलिप्त नाही आहेत, पण काही प्रमाणामध्ये तुमच्या हे वयामुळं साधारणतः 75 वर्ष च्या जवळपास तुमचं वय झालंय, तरी पण तुम्ही जसं की शरद पवार साहेबांचं किती वय झालं तरी देखील ते म्हातारे झाले होत नाहीयेत. ते राजकारणामध्येच राजकीय चांगले ठोस निर्णय घेऊन ते पुढे करतायत. त्याच पद्धतीनं तुमचाही प्रवास चालू आहे. पण हा प्रवास चालू करत असताना तुमचा राजकीय प्रवास आता तुम्ही मुलांच्या हाती दिला आहे. तर ह्या मुलांच्या हाती देत असताना तुमची काय भूमिका आहे? ते आता आपण राजकारणात यशस्वीरित्या नागरिकांचं प्रश्न, नागरिकांचे कामं केलेले आहे. आता ह्या पुढे मुलांनी पावलावर पाऊल टाकून असेच यशस्वीरित्या राजकारण करावा, समाजकारण करावा, लोकांचे प्रश्न सोडवा. म्हणून आज आपण आहे तोपर्यंत आपलं मार्गदर्शन खाली आपण त्यांना कुठं चुकलं, काय झालं तर हे सांगू शकतो. म्हणून मुलांच्या हाती लवकरच हे कारभार दिल्यामुळं त्या पद्धतीने सक्षम झालेले आहेत. समाज कार्य करण्याकरता मुलंसुद्धा त्या पातळीवर लोकांचे मन जिंकण्यात आणि लोकांचं काम करण्यात यशस्वी झालेले आहेत. नाही, बरोबर आहे. हे आज तुम्हाला सांगतो की अण्णांनी जी काही शिकवण या देशातील मुलांना, तरुणांना दिली नाही, तर त्यांच्या मुलांना देऊन त्यांनी स्वतःच्या घरातून एक राजकीय वातावरण असं निर्माण केलं की 85% आपल्याला राजकारण नाही राजकारण करायचं नाही, 85% हे समाजकारण करायचं आहे आणि फक्त 15% हे राजकारण करायचं आहे. आणि हे करत असताना आणखीन काही भरपूर काही आपल्या या बहुजन चळवळीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. या बहुजन चळवळीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? बहुजन चळवळीच्या संदर्भात असं आहे, मुळातच मी एक सामाजिक कार्यकर्ता असताना अशा आंबेडकर जयंती, महात्मा फुले असे मला जास्त काय अभ्यास नव्हतं, पण तरी सुद्धा मी सहभाग व्हायचो. आणि माझे वडील जे होते अशिक्षित माणूस नव्हतं, पण त्या काळात ते अशा जयंत्या बियंत्यामध्ये जाऊन कुठेतरी कोपऱ्यात बसून पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ऐकत बसायचो. आणि म्हणून मला वाटायचं की आपण सुद्धा कुठतरी या सगळं बहुजन चळवळ जे आहे, जर उभा करता आलं नाही पण त्यात सहभाग होऊन जे करणारे माणसं आहेत त्यांच्यावर राहून त्यांना मदत करणं ही आपली भूमिका राहील, एक जबाबदारी राहील. म्हणून ते सतत त्यांच्या त्या भूमिकेचे बरोबर राहून मी ते करत आलो. म्हणूनच मला म्हणायचे की यांनी मुलांच्या संदर्भामध्येच चांगलं ज्ञान दिलेलंच आहे. त्यांची नम्रता ती दिसूनच येत आहे. पण हे करत असताना यांनी नेहरूनगरचा जो कायापालट आहे की रस्ते असतील किंवा पाण्याची समस्या असेल, ह्या इथल्या जे काही लोकांच्या समस्या आहेत तर त्या तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवल्यात. तर त्या कशा पद्धतीने केल्या? तुम्ही हा रस्ता, पाण्याचा प्रश्न म्हणणार तर पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत असं आहे, मी जेव्हा 86ला निवडून आलो तर एक पाण्याची टाकी होती, त्या ठिकाणी दुसरं घेतलं, स्टेडियमच्या आत घेतलं. भविष्यात या नगर, विठ्ठलनगर, नेहरूनगर, उद्यमनगर हा जो परिसर आहे इथून संत तुकारामनगरचं पाणी जातं. अजून 25-50 वर्ष तर पाणीचं टंचाई येणार नाही आणि आमच्या महिलांना पाणीचा त्रास होणार नाही, ही भूमिका माझी आहे. आजच पाणी भरपूर आहे. इतर ठिकाणी तुम्ही पाहिलात तर पाण्याचे हंडा मोर्चे निघतात, पाण्यासाठी वन फिरावं लागतं. रोज पेपरला येतं की मिक्स पाणी आपण पितो, काय पाणीचं फिल्टर होत नाही, स्वच्छता, अनेक गोष्टी पाण्यासंदर्भात आहेत. पण नेहरूनगरचा पाण्याचा प्रश्न आहे फार सगळ्या ठिकाणी पूर्ण या भागातला अभ्यास करून, म्हणजे नेहरूनगर ही एक टेबल लँड नाही, असं काही ठिकाणी सखोल भाग आहे, काही ठिकाणी उंचवट आहे, काही ठिकाणी अशा वेगळ्या असं हे आहेत. आता तुम्ही जर पाहिलं आपण बसलं हे उंचवटावर आहे, अजून थोडं पुढे गेलं विठ्ठलनगरला अजून जरा उंचावर आहे, आणि इकडं खाली गेलो उजव्याला सखोल आहे, डाव्याला गेलो सखोल आहे, मागं गेलो सखोल आहे. असा हा म्हणजे भौगोलिक असा भाग आहे. असा अभ्यास करून सगळ्या ठिकाणी पाणी बरोबर मिळेल अशी पाईपलाईन आधीच करून ठेवली मी. आज आमच्या मुलांना सुद्धा त्याचं अडचण येत नाही, कारण हे जे पाईपलाईन टाकणं त्या भागातलं त्या परिस्थितीनुसार त्याने पाणी मिळायला पाहिजे ही भूमिका ठेवून
पाणी. अजून एक टाकी आपण आता नवीन बांधतो अण्णासाहेब मगरे स्टेडियमच्या आतमध्ये, ते फक्त प्रोजेक्ट करता ठेवणार आहे. नवीन टाकी जे आता चाललेल्या आहे ते आता जुने जे 10 घरं झालेले 10 बिल्डिंग आणि नवीन तेवढ्या करता ती टाकी राहणार आहे. आत्ता जी टाकी आहे आता सगळीकडे पाणी जाते त्या टाकीतून नेहरूनगर गावठाण आणि बाकीचं जे इतर ठिकाणी जाते उद्यमनगर कासारवाडी खराडीतला काही भाग ते चालू राहणार आहे. फक्त आता येणाऱ्या हे जे मोठ्या प्रमाणात SRIचा प्रोजेक्ट आहे आणि जुने 10 बिल्डिंग यांच्याकरता तो नवीन टाकीचा त्या ठिकाणी पुरवठा होणार आहे. आता भामा स्केड वगैरे कुठेतरी पाणी घ्यायचं चाललेलं आहे, त्या ठिकाणी पाणी सप्लाय होईल. आता तुम्ही रोड जे म्हणले तर नेहरूनगर हा गावठाण भाग होता. गावातला एक हा वाघेऱ्यांचा वाडा, म्हणजे म्हशी वगैरे गावात शेतात एक वाडा बांधलेला असतो आणि त्या ठिकाणी म्हशी वगैरे सोडल्या असतात आणि ते शेती राखण करत एक घर असतो, अशातलं हे गावठाण. मग इथं रस्ते नव्हते, डीपीत रस्ते होते मोठे मोठे पण प्रत्यक्षात केलेले नव्हते. हा रस्ता जे गेला आहे गणपती मंदिरच्यातून, याला टेल्को रस्ता पहिल्यापासून याला नाव आहे. हा टेल्को रस्ता मेन होता. जर तुम्हाला टेल्को जायचं असेल, अण्णासाहेब मगरकडे जायचं असेल, मोठे मोठे कार्यक्रम जायचं असेल तर इथूनच जावं लागायचं. तो रस्ता नव्हता. कालांतराने मला तो रस्त्याची अडचण आली किंवा स्टेडियमला जाण्याकरता हा एकच रस्ता आहे, याच्यावरच फार लोड पडतं. मग मी काय केलं, हरिभाऊ वाघेरेंची जमीन होती, त्यांची संमती पाहिजे होतं. मग हरिभाऊ वाघेरेंकडून संमती कशी घ्यायचं, मग राजा सुरेंशी वकील जे पिंपरीतला एक प्रख्यात वकील आहे राजा सुरेंशी, त्याला मध्यस्थी केलं, त्याच्याकडून ते हरिभाऊकडून लिहून घेतलं आणि आमचे त्या काळातले जे कार्यकारी अभियंता होते गराडे साहेब त्यांना ते दिल्यामुळं त्यांनी तातडीने पूर्ण तो खड्डा जो होता, फार मोठा खड्डा होता, म्हणजे पाऊल रस्ता बी नव्हता, सायकली जाता येत नव्हतं, संपूर्ण मुरुम टाकून ते पहिल्यांदा कच्चा रस्ता केला. ते सगळं ते पर्यंत मुरुम टाकून कच्चा रस्ता केला. नंतर ते 3-4 वर्षाचा गॅप ठेवून मग डांबरीकरण केलं, म्हणून तो एक रस्ता झाला. अजून 2-3 रस्ते आहेत डीपीमध्ये. एक तर झोपडपट्टीचा प्रोजेक्ट चाललाय, त्याच्या बाजूने स्टेडियमला जातो, तो एक 40 फूटचा आहे, तिकडून इकडे येतो भाटच्या बिल्डिंगपाशी. असे रस्ते आहेत. एक इकडून जातो महेशनगर, संतोकरनगर, फुलेनगरला. त्या रस्त्याला बजेट नसल्यामुळे तो महापालिका हाती घेत नाही. पण असे काय रस्ते आहेत की त्याच्या ते आता झाले पुढं तर खूप म्हणजे संध्याकाळचं वाहतूक जे गाड्या त्या ठिकाणी जाम वाहतूक होती ते जरा सुरळीत होईल. अशा पद्धतीने अजूनही डीपी मधले रस्ते करायचे. बरं, मला हे सांगायचंय की बहुजन चळवळीतून पुढे जात असताना, बहुजनांच्या समस्याचं समाधान करत असताना आज जे नेहरूनगरचं नंदनवन निर्माण झालं आहे त्याचं कारणच मुळात अण्णा आहे. आणि हे करत असताना मला आणखी एक अण्णा थोडंसं पाठीमागे जाऊन तुम्हाला बोलायचं आहे की त्या तुमच्या काळामध्ये त्यावेळेस जनता दरबार भरायचा आणि ह्या जनता दरबार करत असताना त्यावेळेस मला चांगल्यापैकी आठवतंय की शरद पवार साहेब हे कंटिन्यू तुमच्या सानिध्यामध्ये असायचे, तुम्हाला भेटायचे आणि तुमचा संपर्क सगळ्यात जास्त त्यांच्या संघ पण होता. तर त्या संदर्भामध्ये काय सांगाल? मी महापौर झाल्यानंतर पवार साहेबांची सूचना होती जास्तीत जास्त लोकांमध्ये जायचं, लोकसंपर्क करायचा. मला 12 महिन्याचा काळ मिळाला महापौरांचा, पण मी त्यांना 14 वेळ म्हणजे 14 वेळा असे वेगवेगळे वार असे करून त्यांना वेगवेगळं प्रोजेक्ट, वेगवेगळे कार्यक्रम. मग त्या 14 वेळेमध्ये गणेश फेस्टिवल आलंय, नाट्यसंमेलन आलंय, अनेक असे मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही म्हणलं ते महात्मा फुलेंचा तो कार्यक्रम आला. अनेक अशा दिग्गजांचे सत्कार त्या काळात आणि एक जनता दरबार म्हणजे साहेबांना इच्छा होती की आपण महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांना भेटायचं, सगळ्या नागरिकांचे प्रश्न समजून घ्यायचं म्हणून जनता दरबार भरवलं होतं. आणि महापौर असताना तो अधिकार असतो जनता दरबार भरवणं. आणि पवार साहेबांकरता ते सगळं 12 महिन्यात 14 वेळ ते कार्यक्रम मी त्या काळात केलं. आणि पवारसुद्धा साहेब म्हणले की हा कार्यकर्ता खूप म्हणजे कट्टाळू आहे. म्हणजे त्या पवार साहेबांना आवडलं ते सगळं. 12 महिन्यात 14 वेळ त्यांना आणलं. त्याच्या लोकांमध्ये लोकसंपर्क लोकांच्या अनेक उद्घाटन त्या काळात झाले. सोनू निगम मागाशी सांगताना राहिलं, सोनू निगमचा कार्यक्रम सुद्धा त्या काळात
अण्णासाहेब मगरे स्टेडियमला एक प्रख्यात म्हणजे मोठा गायक आहे सोनू निगम, त्यांना सुद्धा आणून लता मंगेशकरला बोलवलं होतं. तर लता मंगेशकरनी त्या काळात त्यांना बरेच कामं होते म्हणून त्यांनी नकार दिला. मग सोनू निगमला या ठिकाणी आणून आम्ही गणेश फेस्टिवलचा जो कार्यक्रम आहे खूप मोठ्या प्रमाणात केला होता. म्हणजे हे असे अण्णा आहेत. आणखी एक गोष्ट यांना मला सांगावीशी माझ्या बहुजन समाजाला की यांचा डायरेक्ट संबंध गांधी घराण्याशी होता. यांचा राजकीय जन्मच कदाचित गांधी घराण्या म्हणजे काँग्रेसमध्ये निर्माण झाला आणि ह्या त्या काँग्रेसपासून आजपर्यंत त्यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व निर्माण तसंच करून ठेवलं. आणि हे करत असताना मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमची ही राज्यकीर्ती करत असताना या नेहरूनगरमध्ये बऱ्याच झोपडपट्ट्या होत्या. या झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी मुक्त करण्याचा तुम्ही एक विडाच उचलला होता. तर त्या दृष्टिकोनातून आज जे काही पुनर्वसन होत आहे, बऱ्याच बिल्डिंगा तुम्ही या झोपडपट्ट्यामधल्या लोकांना काढून बिल्डिंग मध्ये केलं. SRA प्रकल्प तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवलाय आणि आता तुमचा मुलगा राहुल भोसले सर हे देखील मोठ्या हिमतीने आणि ताकदीने पुढे जात आहेत. आमदारासारख्या माणसालाही न घाबरता त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तोड काढून पुढे जात आहेत. याचं काय फलित आहे? तुम्ही बोललात तर आमदार साहेबांचे आपण घाबरायचं किंवा त्यांच्या नादी लागायचा प्रश्न येत नाही. आपण कामातून पुढे चाललोय. माझा मुलगा कार्यक्षम आहे, म्हणजे त्याला कामाची आवड आहे. त्यांनी आता SRAचं प्रोजेक्ट फार मोठ्या प्रमाणात घेतले म्हणण्यापेक्षा झोपडपट्टी राहिलीच नाही. एक बी झोपडी आता आम्हाला आता जाहीर करावं लागेल, झोपडी दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी आमची आता आजची अवस्था आहे. एकही झोपडपट्टी आम्ही झोपडपट्टीत काय पण काही ठिकाणी बैठक घरं होते छोटे छोटे गरीब लोकांचे, 1 खोली 2 खोली अशा ज्या एक भाग होता ते सुद्धा SRAच्या मधून त्यांना चांगली घरं माझ्या राहुल भोसले हा मुलगा माझा देण्याचा प्रयत्न करतो. आणि नेहरूनगरमध्ये एकही झोपडी राहणार नाही हे त्याचा संकल्प आहे. मी नगरसेवक असताना माझ्या काळात फक्त 10 बिल्डिंग बांधले, तेव्हा झोपडपट्टी निर्मूलन म्हणून ते केले. SRAच्या ह्या कोट्यातून दिलं असतं तर ते फार मोठे घरं झाले असते, पण त्यावेळेस 270 स्क्वेअर फूटचे घरं दिले, त्यावेळेस छोटे घरं दिले, कारण त्यावेळेस तो पॉलिसी तसा होता. आणि 10 घरं जे आता 10 बिल्डिंगचे जुने आहेत ते माझ्या काळात झालेले. ते झाल्यानंतर राहुलनी आता ते नवीन प्रोजेक्ट शोधून नवीन कायदा शोधून आता SRAचं आता SRAला राहिलेले विठ्ठलनगरला काही आमचे जे नागरिक आहेत त्यांनी त्यांचे मुलं त्या काळात आता 15 वर्षापूर्वी मी ते घरं वाटलेत. त्या काळात 5 वर्ष 10 वर्ष 7 वर्ष 8 वर्षाचा मुलगा तो आज 18-22 वर्ष झालं, लग्न झाले, त्यालाही घर दिले, त्याच्या मुलीलाही घर दिले. त्या अशा प्रत्येकाला बेघर होऊ नये, बेघर राहू नये अशी बारीक सारीक गोष्टीचा विचार करून प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात पाहिजे तेवढे घरं आणि व्यवस्थित राहण्याकरता त्यांनी सुविधा करून आज नेहरूनगरमध्ये चांगले घरं आणि चांगल्या घरांमध्ये चांगल्या सुविधा, म्हणजे त्या ठिकाणी आता नवीन नियमाप्रमाणे दुकानं भाड्याने देणं किंवा त्यात येणाऱ्या उत्पन्नमधून बिल्डिंग चालवणं, या सगळ्या गोष्टी त्यात तरतूद केलेल्या आहेत. आणि एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून कुणाला घाबरण्याकरता आपल्या पिंडेत नाही घाबरायचा. मी सुद्धा आजपर्यंत कुणाला घाबरलं, तुम्ही आता एवढ्या मुलाखत घेताना दाखवलंय की मी अनेकांच्या म्हणजे याच्यातून पुढं राजकारण करत आलेलं आहे. घाबरण्याचा प्रश्न कुठे येतो? घाबरण्याचा कोण घाबरतो? जो स्वतःचाच कार्यक्षम नसतो, काहीतरी वेगळे अशा मार्गाने जात असतो, त्याला भीती वाटते की माझं कोणतरी काय काढेल अमुक तमुक. इथं आम्ही स्वच्छ आहे, आमचं कार्डच स्वच्छ क्लीन आहे, तेव्हा आमचा मुलगा लोकांसाठी करतो. आज जर तुम्ही पाहिला माहीत झाली की आमचे कार्यकर्ते येतात, भाऊ या ठिकाणी माहीत झालेले काय करतोय, जा तिथे घ्या करा, हे म्हणणं सुद्धा एक मनात मोठेपणा लागतो. एखादा आमच्या माऊली बाळातीन झाली तर भाऊ अमुक अमुक त्या कार्यकर्ता त्या बायको डिलिव्हर झाली त्यांच्या घरात करतो नाही, पैसे नाही, ठीक आहे काय घेऊन जा. ही आम्ही काय फार म्हणजे आमच्या आजोबाने किंवा आमच्या वडिलांनी किंवा मी माझ्या मुलांना फार मोठं कमवून ठेवलं नाही. आम्ही कष्ट करतो, आजही कष्ट करतो. कष्टातून 1% लोकांना मदत कशी करायची, आपण जे कष्ट करतो त्या कष्टातून लोकांना मदत कसं करायचे आणि त्यात आम्हाला तो आशीर्वाद आहे. ती मदत केल्यामुळं आम्हाला यश आहे आणि त्या लोकांचा आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही त्या आशीर्वादाच्या जीवावर
कुणालाही घाबरत नाही आणि कुणी असलं तर वाघ असलं तरी आम्ही त्यांना भीत नाही. आमचं काम, आमचं कर्तव्य, आम्ही लोकांपुढे जाणं, लोक आमच्याबरोबर आहेत. घाबरण्यापेक्षा इथले लोक आहेत, एक जीव आमच्याबरोबर आहेत आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत. कार्यकर्त्यांची जी फळी आहे देखील टीम आहे ती आमच्याकडे मजबूत आहे. तेव्हा कुठल्या गोष्टीला कार्यकर्ते आमच्या पुढे असतात, तेव्हा आम्हाला कशालाही घाबरायचं किंवा काय कुणालाही भेण्याचं काही कारण नाही. कार्यकर्त्याच्या जीवावर आमचं राजकारण हे यशस्वीरित्या यापुढं आता 30 वर्ष झालं. मी नगरसेवक 26 वर्ष होतो. 1 वर्ष शासनाचं काही तांत्रिक अडचणीमुळे मला वाढून मिळालं. पहिलं वर्ष 86ला निवडणूक झाली, 91ला वया पालतो, ती 92ला झाली. ती 6 वर्ष नंतर 20 वर्ष 5 वेळा म्हणजे 26 वर्ष मी नगरसेवक. आता ही 15 वर्ष म्हणजे पहिले 10 वर्ष, मध्ये 4 वर्ष गेले, आता परत 15 वर्ष आहे राहुल भाऊंना. म्हणजे 40 वर्ष आम्ही नगरसेवकच आहे आणि 4 वर्ष एक्स्ट्रा मिळालेले म्हणजे ते बी प्रशासन जर असले तर आपल्याच माझ्यात मोजा लागेल. आता 45 वर्ष आम्ही या भागातले नेतृत्व करतो आणि ह्याला सगळं जनतेचा पाठिंबा आहे आणि त्या पाठिंबामुळं आमचं यशस्वी हे राजकारण चालू आहे. तर हे आहेत अण्णा भोसले. यांच्याशी चर्चा करत असताना आज तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा 24 मार्चला त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं या पिंपरी चिंचवडचा मधला जो काही एरिया आहे त्या एरियातील राहणारा जो बहुजन समाज आहे फार मोठ्या आस्थेने त्यांच्याकडे बघतो आहे आणि त्या आस्थेने बघत असताना अण्णांनी देखील त्यांना मायेची जी ममता आहे ती ममता देखील त्यांनी तिथं स्वीकार करून त्यांचे काम करत आहेत. आता शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा अण्णा की हे तुमचा वाढदिवस आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने साजरा करतायत आणि हे साजरा करत असताना या एरियातील नवतरुणांना तुम्ही काय संदेश द्या? नवतरण काय आता या वाढदिवस साजरा होत राहणार. आपले वाढदिवस जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही पहिल्यापासूनच करत नाही. साध्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही एकाच थांबलो असतो, बसलेलो असतो. शेकडो लोक येऊन भेटून जातात, शुभेच्छा देतात. तेच आपला आशीर्वाद. आणि तरुणांनी आता एकत्र येऊन या भागातलं जे अशा तुम्ही जे आता बोलता विषय म्हणजे काढल्यात, अनेक गोष्टी आता राजकारणाची दिशाही बदललेली आहे. राजकारणाचे जे वाटचाल आहे ही सुद्धा एक दिशाहीन होत चाललेलं आहे. एखाद्या सामान्य गरीब माणसाला राजकारण करायचं असेल तर त्याला येता येत नाही, कारण आर्थिक पाठबळ नसतं, तो कुठून आणणार? तेव्हा अशा पद्धतीने अण्णा हजारे सारखा माणूस रानगड सिद्धीला बसून तो अख्ख्या गावाचा विकास करू शकतो. असा विकास करण्यासारखे आपले लोक आहेत. पण हे जे गावातलं जे वातावरण आहे ते गावाचं वातावरण एवढं शुद्ध व्हायला पाहिजे की ह्या गोष्टीला नकार देऊन चांगल्या गोष्टीच्या मागे लागणं हे तरुणांच्या हाती आणि तरुणांना ते घडवा पाहिजे. तर ह्या चर्चा आपण करत असताना मला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते की अखंड जीवन हे काँग्रेसमध्ये व्यतीत असताना समाजाची नाळ कधीच तुडू दिली नाही आणि समाजामध्ये हे राजकारण आणि समाजकारण करताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये विरोधी पक्षाचे जे काही कार्यकर्ते होते त्यांना देखील त्यांनी असेच किरण दाखवले. त्यांना देखील त्यांनी आपला मायेचा हात त्यांच्यावर देखील ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण करणारे या बहुजन समाजातला एक हिरा तो म्हणजे हनुमंत अण्णा भोसले. यांच्याविषयी आपण सगळी कार्यकार्य त्यांचा आपण पाहत आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.